गेल्या वेळेस कुठपर्यंत आलोय? आठवते का कुणाला? सुषुम्ना नाडी बघितलं होतं आणि त्यामध्ये मुक्त त्रिवेणी पण झाली होती सर. ठीक आहे, बघूयात पुढे. बरोबर आहे बघा, मुक्त त्रिवेणी आणि युक्त त्रिवेणी इथपर्यंत बघितलोय. पुढचा भाग राहिलेला होता, तो पण बघूया. आता पुढचा जो आहे, कुंडलिनी म्हणजे काय बघायचं आपल्याला नेमकं. त्याच्याबद्दल काय माहिती आहे का तुम्हाला? सांगता येईल काही? बरेच वेळेस ऐकलेलं आहे आपण कुंडलिनी 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 शक्ती, ऐकले असं आपण तर बरेच वेळेस. सर हं. कुंडलिनी शक्ती मूलाधार चक्राच्या ठिकाणी 3 वेटोळे सर्पाकार आकृतीमध्ये 3 वेटोळे 3.5 वेटोळे घालून बसलेली आहे असे समजतात. ऐकलेलं आहे. हा. छान. आणखीन काही सांगता येईल का? त्याच्यामध्ये ज्ञानेश्वरांनी त्याच्याबद्दल असं सांगितले सर की माटुके आणि हं. वाळीनी सर्पाकृती छान. त्यांनी त्याचं वर्णन केलेलं आहे. ज्ञानेश्वरी मध्ये खूप छान असं वर्णन आहे, ते वर्णन पण आहे. बघूया पुढे. 6व्या अध्यायामध्ये वर्णन आहे ते. ठीक आहे, बघूया काय काय. बघा, हठयोगामध्ये कुंडलिनी शक्तीला अतिशय असं महत्व आहे. कारण हठयोग करायचाच कोणासाठी हो? बरोबर आहे, या कुंडलिनी शक्तीसाठी, या कुंडलिनीला जागृत करण्यासाठी. बरोबर आहे. मग तेच साध्य आहे आपला हठयोगामधले, आणि म्हणूनच तिला अतिशय असं महत्व दिलेलं आहे, कारण ते साध्य आहे. ठीक आहे. मग जसं की आताच त्यांनी म्हणल्या बघा, की ज्ञानेश्वरीमध्ये वर्णन त्याचं आलेलं आहे. मग तसंच कुठं कुठं तिचं वर्णन आलेलं आहे आणखीन? हठयोग प्रदीपिकेमध्ये आलेलं आहे, घेरंड संहितेमध्ये आहे, योग कुंडल्य उपनिषद, योग शिखोपनिषद, मंडल ब्राह्मणोपनिषद, तंत्रसार, ज्ञानार्णव तंत्र, शिवसंहिता, तसेच योगिक व सांप्रदायिक ग्रंथांमध्ये. आता बघा, जे ग्रंथ वगैरे आहेत, त्यांचं विभाजन कसं केलं जातं हो? बघा, पहिल्यांदा आपण काय काय म्हणतो म्हणताना, की 4 वेद, 6 शास्त्र, 18 पुराण असं म्हणतो का? सहजच म्हणण्यात बघा आपल्या समाजामध्ये. बरोबर आहे. तसंच मग आता हा जो भाग झाला, योगोपनिषद, तंत्रसार, म्हणजे याच्यातल्या काही गोष्टी उपनिषदातल्या आहेत. मग आणखीन कशामध्ये आहे त्याचं वर्णन? तर इतर योगिक किंवा सांप्रदायिक ग्रंथांमध्ये. आता योगिक ग्रंथ कोणते कोणते आहेत बघा, घेरंड संहिता, हठयोग प्रदीपिका, शिवसंहिता, असे हे योगिक ग्रंथ आहेत. किंवा आणखीन कुठले कुठले आहेत? तर आपल्या महाराष्ट्रामध्ये भरपूर संत लाभलेले आहेत, भरपूर योगी लाभलेले आहेत महाराष्ट्रामध्ये. तर बऱ्याच ग्रंथांमध्ये, बऱ्याच सांप्रदायिक ग्रंथामध्ये, बऱ्याच योगिक ग्रंथामध्ये सुद्धा कुंडलिनीचं वर्णन आपल्याला तिथं सापडतं. जसं की ज्ञानेश्वरी आहे, म्हणजे हे सांप्रदायिक ग्रंथामध्ये आलं. म्हणजेच काय म्हणले बघा, शक्तीचे विस्तृत आणि सखोल असे विवेचन आलेले आहे. म्हणजेच एवढ्या सर्व ग्रंथांमध्ये हिचं वर्णन आहे, म्हणजे ही सर्वात महत्वाची किंवा खूपच महत्वाची आहे असं आपण म्हणू शकतो. तसेच कुंडलिनीला आणि इतर काय नावं आहेत? काय काय नावं आहेत? काय काय म्हणलं जातं? तर कुंडलिनी शक्तीला ईश्वरी, कुंडली, बालरंडा, अरुंधती, भुजंगिनी आणि परमेश्वरी ही पर्यायवाचक इतर नावे
आहेत. तर बघा तसेच आणखीन काय म्हणलंय, या शक्तीला तेजसी शक्ती किंवा जीवशक्ती किंवा कुटिलांगी आणि सर्पिणी अशी ही नावे आहेत. आता तेजसी शक्ती म्हणल्यास लक्षात येईल, तेजस्वी आहे, ओजस्वी आहे. जीवशक्ती म्हणल्यास लक्षात येईल. पण कुटिलांगी म्हणजे काय म्हणता येईल हो? कशाला म्हणायचं? सांगता येईल? कुटिलांगी काय म्हणलेला आहे? नाही माहित सर. हा ठीक आहे. बघा, कुटिलांगी म्हणजे कुटिल म्हणजे वेटोळे घातलेली, वाकडी तिकडी, म्हणून तिला म्हणायचं आहे कुटिलांगी. आणि सर्पिणी, कारण जसं की इडेचा, आता इडा दाखवलेली आहे, पिंगला दाखवलेली आहे, ती कशाच्या स्वरूपाने दाखवलेली आहे हो? तर सर्पाच्या स्वरूपामध्ये, नागाच्या स्वरूपामध्ये दाखवलेली आहे. आणि ही सुद्धा सर्पिणी, संज्ञात्मक सर्पिणी अशी ही वेगवेगळी हिची नावे आहेत. ठीक आहे, मग पुढे काय म्हणले बघा. तर हठयोग प्रदीपिकेमध्ये कुंडलिनीला आणखीन एक शब्द आपला राहिला बघा, वरचा बालरंड असे म्हटले आहे. मग असं का म्हणलंय, कशामुळं म्हणलंय? तर त्याचा अर्थ असा आहे की कुंडलिनीचा पती श्री शिव असं सांगितलेलं आहे बघा. आता म्हणजे नेमकं इथं काय होतंय बघा, हठयोगामध्ये ज्या योग्याची कुंडलिनी जागृत होतीये, बरोबर आहे, कुंडलिनी कुठं आहे? मूलाधार चक्रापाशी. आणि आज्ञा चक्रामध्ये देवता काय म्हणलेले आहे हो, माहित आहे का कुणाला? नसेल तर बघूयात. बघा, इथं वरती जो आहे ईश्वर, त्याला शिव आहे. जीवा शिवाचं मिलन असं ऐकले का कधी तुम्ही? किंवा किंवा शिव आणि शक्तीचं मिलन, बरोबर आहे. थोडक्यात हठयोगामध्ये याला काय म्हणलेलं आहे? शिव आणि शक्तीचं मिलन. आज्ञा चक्रामध्ये शिव आहे आणि खाली मूलाधार चक्रामध्ये ही निजलेल्या स्वरूपातली कुंडलिनी जी आहे, तिला काय म्हणलेलं आहे? शक्ती. म्हणजे पार्वतीचंच नाव दुसरं काय आहे हो? शक्ती आहे. ती दुर्गेची वेगवेगळी रूपं आहेत, दुर्गेची वेगवेगळी नावं आहेत. तसंच पण मूळ तत्व काय आहे? शिव आणि शक्ती. म्हणजेच श्री पती शिव यांच्यापासून ती काय आहे? दूर आहे. व मस्तकात श्री शिवाच्या स्थानास पोहोचेपर्यंत ती सर्व परित्याग करून राहिलेली असते. कुठं राहिलेली असते हो? मूलाधार चक्रापाशी राहिलेली असते. मग बघा, आपण बरेच वेळेस योगाचा अर्थ काय सांगतो? योग म्हणजे काय म्हणतो? आत्मा व परमात्म्याचे मिलन. आत्मा परमात्म्याचं मिलन, जीवा शिवाचं मिलन असं सुद्धा आपण बरेच वेळेस म्हणतो. मग हे इथं आपल्याला दाखवता येईल. शक्तीचं आणि शिवाचं ज्यावेळी मिलन होतं, त्यावेळी योग हा संपूर्ण होतो. योग फलाला येतो असं सुद्धा आपल्याला म्हणता येतं. तसेच पुढं काय म्हणले बघा. आता हिचं ठिकाण कुठं आहे? आताच त्यांनी सांगितल्याप्रमाणे ज्यावेळी आपण नाड्या बघितल्या, वेगवेगळ्या 72,000 नाड्या बघितल्या, त्या कुठून निघाल्या होत्या? मूलाधार चक्राच्या वरती एक कंद आहे आणि त्या कंदापासून त्या सर्व निघालेल्या आहेत असं आपण तिथं म्हणलेलं होतं. मग इथं पण काय म्हणले बघा, कंदाच्या वर आणि मेरुदंडाच्या खालील भागातील मूलाधार चक्रात वेटोळे घातलेल्या सर्पिणीसारखी अमर्त स्वरूपात कुंडलिनी शक्ती वास करते. हे ठिकाण आहे, त्या कुंडलिनी शक्तीचं कुटाण आहे. मग आणि कसं आहे स्वरूप तिचं? तर ती वर्तुळाकार म्हणजेच कुंडल. नाव काय आहे तिचं? कुंडलिनी. तर वर्तुळाकार आहे आणि त्यालाच थोडक्यात कुंडल असं सुद्धा म्हटलं जाऊ शकतं. आपल्या आपण कानात कुंडल घालतो बघा आपण. कसे असतात हो ते? गोलाकार असतात का? बरोबर आहे. त्यालाच आपण काय म्हणत असतो? कुंडल. म्हणून ही सुद्धा कशी आहे? वर्तुळाकार आहे. म्हणूनच हिचं नाव काय पडलेलं आहे? कुंडलिनी.
कुंडलिनी असं तिचं नाव पडलेलं आहे, असल्याने तिला कुंडलिनी असे संबोधले जाते. हे काय म्हणले गेरंड संहितेमध्ये सांगितलेलं आहे. आपण एका इमेज मध्ये बघूयात. कुंडलिनी शक्तीचं ठिकाण मेरुदंडाच्या खाली. तर दिसते का बघा आपण मेरुदंड कसा आहे आणि सर्वात खाली एनर्जी फ्लो सुद्धा दाखवलेला आहे बघा. म्हणजे हिचा प्रवास कसा होतो. वरती बाण जे दाखवलेले आहेत आणि हे बाण खालून सुरुवात होऊन शेवटी संपतात कुठं हो, ब्रह्मरंध्रामध्ये संपतात बघा शेवटी, बरोबर आहे. आणि ही वेटोळे घालून अशी बसलेली कुंडलिनी आहे. पुढे बघूया परत. कुंडलिनी ही आकाराने कुटिलाकृती आणि सर्व नाड्याभोवती वेटोळे घालून बसलेली आहे बघा. आपण काय म्हणले 72,000 नाड्या कुठून निघतात म्हणलो हो, परत सांगा आणखीन. मूलाधार चक्रातून. मूलाधार चक्रातून नाही, मूलाधार चक्रात चक्राचा एक कंद आहे. हा मूलाधार कंदापासून. चक्रात हा कंदापासून असं म्हणलं तरी चालतं. म्हणजे ह्या सर्व एकत्रित निघतात, त्याला हिनं काय करून बसलेली आहे, वेढा घालून बसलेली आहे. कुठं म्हणले बघा, कुंडली आकाराने कुटिलाकृती आणि सर्व नाड्याभोवती 3.5 वेटोळे घातलेली व सुप्त अवस्थेमध्ये असून, तर तिचं तोंड कसं आहे, वरच्या बाजूला फणा काढल्यासारखं आहे का, फणा काढल्यासारखं नाही, तर तिचं तोंड खाली ठेवून ती झोपलेली आहे, निजलेली आहे. असं वेगळं स्वरूपाचं वर्णन इथं आहे. आणि आणखीन एक वेगळ्या स्वरूपाचं वर्णन आहे ते आपण पुढे बघूया. तर सुप्तावस्थेत असून स्वयंप्रभेने प्रकाशमान आहे. आणि तर काही ठिकाणी काय म्हणले बघा, तर ती शेपटीला मुखात धरून सुषुम्ना नाडीच्या विवरात स्थिर आहे, असं तिचं वर्णन आलेलं आहे. म्हणजे जसं की बघा, काही ग्रंथांमध्ये 72,000 नाड्या आहेत म्हणलेलं आहे, काही ग्रंथांमध्ये 3.5 लाख आहेत म्हणलेलं आहे. म्हणजे जसं वेगवेगळं वर्णन मिळालेलं आहे, तसंच 2 स्वरूपामध्ये वर्णन आपल्याला इथं बघता येतं. म्हणजे मुख खाली ठेवून झोपलेली, किंवा दुसरं स्वरूप म्हणजे शेपटीला आपल्या मुखात धरून सुषुम्ना नाडीच्या विवरामध्ये ती बसलेली आहे, असं सुद्धा वर्णन तिचं आहे. आणि ती बीजसंज्ञक वाणीची देवता आहे. तसेच ती सत्व, रज आणि तम या 3 गुणांची जन्मदात्री आहे. आता बघा, सुषुम्नेला काय म्हणलं होतं आपण, सत्वगुणी होती का रजोगुणी होती का तमोगुणी होती सुषुम्ना? तिन्हीच एकत्रीकरण होतं. हा, तिन्ही एकत्रित होती. म्हणजे सत्व, रज आणि तम तिन्ही त्रिगुणांनी युक्त होती. परंतु हिला काय म्हणलेलं आहे, त्रिगुणात्मक म्हणलेलं आहे का? काय म्हणले बघा, या 3 गुणांची जन्मदात्री म्हणले. आलं का लक्षात दोन्ही मधला फरक? जन्मदात्री आणि गुणात्मक, ते गुण असणं आणि त्या गुणांना जन्म देणं, या दोन्हीमध्ये फरक आहे. ठीक आहे, पुढे बघूयात आणखी. ज्ञानेश्वरी मधील काही श्लोक आहेत ते पण बघूया. आता ज्ञानेश्वरीमध्ये त्याचं वर्णन कसं केलेलं आहे बघा कुंडलिनी शक्तीचं. आता आपण गिरंड संहिता आणि शिवसंहितेमधील पंचम पटलामधील काय वर्णन होतं ते बघितलेलं आहे. तर ज्ञानेश्वरीमध्ये काय म्हणले बघा, नागिनीचे पिल्ले आणि कुंकुमे नाहले, वळण घेऊन आले सेजे जैसे. म्हणजे बघा, नागिनीचं पिल्लू कसं असतं हो? चकाकी असते का, तेजस्वी असतं का, उगा असं आळीसारखं असतं बघा. दोन्हीमध्ये फरक आहे. समजा साप असेल किंवा मोठा साप असेल, नाग असेल, एक प्रकारची चकाकी असते बघा सापाच्या अंगावरती, असते का? हो सर.
चमकत असतं, एक प्रकारची चमक तिच्या अंगावरती असते. आणि आत्ताच व्यायलेलं नागिनीचं पिल्लू, मग तर ते तर किती चकाकदार असेल हो, बरोबर आहे. किती तेजस्वी असेल, त्याच्या अंगावरती एक प्रकारचं तेज असेल. आणि एवढंच म्हणून थांबलेत का ज्ञानेश्वर महाराज तिथं? तर नाही. तर पुढे काय म्हणलेत, की असं नागिनीचं पिल्लू जसं की कुमकुमाने न्हालेलं आहे. कशानं न्हालेलं आहे? कुमकुमानं न्हालेलं आहे. आणि असं न्हालेलं पिल्लू वळण घेऊन आले, म्हणजे गोल वळण घेऊन ते सेजे जैसे म्हणजे झोपलेलं आहे. म्हणजे तिचं स्वरूप किती सुंदर अशा शब्दामध्ये वर्णन केलेलं आहे बघा ज्ञानेश्वरांनी. आणि त्यांची सांगण्याची जी भाषाशैली आहे, ज्ञानेश्वरीची जी भाषाशैली आहे, ती रसाळ आहे, खूप रसाळ आहे. तसेच बघूया पुढे. तैसी ते कुंडलिनी मोटकी ओट वळणी अधोमुख सर्पिणी नेदिली असे. आता ज्ञानेश्वरीमध्ये सुद्धा तसं वर्णन कसं आहे बघा. याप्रमाणे नेमकी 3.5 वेड्याची ती कुंडलिनी रूपी नागिन खाली तोंड करून निजलेली आहे. बरोबर आहे. बघा थोडक्यातच आपण झोपल्यानंतर तोंड खाली ठेवून झोपतो का वर करून झोपतो? तर खाली आपलं तोंड असतं, म्हणजे निजलेल्या स्वरूपामध्ये असतं. तसेच पुढील काय आवाज आवाज येत नाही. विद्युलतेची म्हणजे काय म्हणले बघा, ती नागिन अशी मूर्तिमंत बनवलेली जशी विजेची वाटोळी कडी. म्हणजे बघा, तुम्ही वीज चकाकताना बघितलंय का हो कधी? वीज चमकल्यास हो सर. वीज पाहिली का चमकलेली? हो सर, हो पाहिले सर. ऐकू येते का बोलणं माझं? बोलणं ऐकू येते का? हो सर येते. ठीक आहे. ते परत 2-3 कॉल आल्यामुळं हे झालं डिस्टर्ब. ठीक आहे. तर बघा, जसं की कडाडलेली वीज असते आणि त्या कडाडलेल्या विजेचं स्वरूप कसं असतं? एकदम तेजस्वी. आणि अशी ही कडाडलेली वीज जशी तेजस्वी असते, त्या विजेला जसं वाटोळं करू म्हणजे आता समजा आपण वेल एक प्रकारचे वेल असतात बघा, कांडी लावली की वाफतं. बरोबर आहे. आणि एकेका वेलाला का करावं लागतं? त्याची चुंबळ करावी लागते. म्हणजे असं गोल बनवावं लागतं. अशा प्रकारची ही काही वेल असतात. तसं ज्ञानेश्वरांनी काय म्हणलेलं आहे, जसे की त्या विजेला गोल चुंबळ करून ठेवावं, अशी इतक्या तेजस्वी स्वरूपाची ती वाटोळी कडी म्हणजे अशी आहे, असं वर्णन केलेलं आहे. तसेच किंवा प्रत्यक्ष अग्नीच्या ज्वालेची घडी. अग्नीची ज्वाला जशी एकदम तेजस्वी स्वरूपाची असते आणि त्या ज्वालेला घडी करून ठेवावं, गोल गुंडाळून ठेवावं, अशा स्वरूपाचं वर्णन केलेलं आहे. तसेच जणू काय उत्तम सोन्याची चकाकीत वेडे. बरोबर आहे. म्हणजे वेगवेगळ्या स्वरूपातून ज्ञानेश्वरांनी तिचं तेज वर्णन करण्याचा प्रयत्न केलेला आहे. तिचं स्वरूप वर्णन करण्याचा प्रयत्न केलेला आहे. तसेच पुढे काय म्हणले बघा आणखीन. जबाल दर्शन उपनिषदानुसार कुंडलिनी शक्ती ही पृथ्वी, जल, अग्नी, वायू, आकाश, मन आणि बुद्धी आणि अहंकार अशा अष्ट प्रकृतींनी युक्त आहे. बरोबर आहे. पृथ्वी, जल, अग्नी, वायू, आकाश, मन, बुद्धी आणि अहंकार अशा अष्ट प्रकृतींनी ती युक्त आहे, असं सुद्धा जबाल दर्शनामध्ये म्हणलेलं आहे. तसंच तांत्रिक मतानुसार कुंडलिनी शक्ती प्रत्येक जीवात प्रसुप्तावस्थेत राहणारी परमेश्वरी किंवा पराशक्ती आहे, असं सुद्धा तिथं सांगितलेलं आहे. तसेच म्हणजे बघा, आपण जे आता पाहतोय सध्या,
वेगवेगळ्या दर्शनामध्ये किंवा वेगवेगळ्या ग्रंथांमध्ये कुंडलिनीचं वर्णन कसं आहे किंवा ती दिसते कशी, ती बसली कशी, तिचं स्वरूप कसं आहे, हे आपण पाहतोय किंवा कोणकोणत्या ग्रंथामध्ये तिला काय काय म्हणलेलं आहे ते आपण पाहतोय. तसेच पुढे बघूया, विवेक मार्तंड ग्रंथानुसार कुंडलिनी ही कमलदंडासारखी आहे. कमलदंडासारखी म्हणजे काय हो? तर कमलदंड जो असतो, आता आपण चिमकरा बघितलात का तुम्ही? बघा, तिची एक दांडी असते, परंतु ती दांडी भरीव असते. अळूचं पान बघा, तिची दांडी जी असते लवचिक असते, पण कशी असते? भरीव असते. पण कमलदंड जो आहे तो कसा असतो? भरीव नसतो. कमलदंड म्हणजे कमळाच्या फुलाच्या खाली असलेली दांडी, तिला म्हणायचं कमलदंड. आणि तो कसा आहे? भरीव नाही तर काय आहे? आतून पोकळ स्वरूपाचा आहे. बरोबर आहे ना? अशा स्वरूपाची ती आहे. तसेच सर भेंडी कापल्यावर जशी दिसते तसा आहे सर कमलदंड. म्हणजे कमळाचं देठ असतं ना, ते कापल्यावर भेंडी कापल्यावर जसं दिसतं तसं दिसतं सर. म्हणजे पण तिला मधून असं हे असतं, पापुंद्रे पापुंद्रे असतात. हो. हा. किंवा आतून सुरुवातीपासून शेवटपर्यंत पोकळ कुठं असतं? भेंडी. थोडक्यात आपण पाईप म्हणूयात. आता पूर्वीच्या काळी ज्यावेळी हे ग्रंथ लिहिले गेले, त्यावेळी पाईप होता का प्लास्टिकचा किंवा लोखंडाचा? नव्हता. बरोबर आहे. मग त्याचं कशासारखं आहे असं कसं सांगायचं? तर कमलदंडासारखं. म्हणजे कमलदंड कसा आहे? आतून जसा पाईप आतून पोकळ असतो सुरुवातीपासून शेवटपर्यंत, कुठंच अडथळा नाही. आणि तशाच स्वरूपामध्ये कमलदंड सुद्धा तसाच असतो, सुरुवातीपासून शेवटपर्यंत पोकळ स्वरूपाचा. म्हणून ते वर्णनामध्ये तसं सांगतात की कमलदंडाप्रमाणे. आणि नाड्याचं सुद्धा वर्णन तसंच आहे, कमलदंडासारखे आहेत असं म्हणलेलं आहे. ठीक आहे. पुढे बघूयात परत. जागृत झालेली शक्ती ब्रह्म, रुद्र व विष्णू हा 3 ग्रंथींचा भेद करते. तसेच मूलाधार चक्र, स्वादिष्ठान, मणिपूर, अनाहत, विशुद्धी, आज्ञा या षडचक्रांचे भेदन करून सहस्रार चक्रात लीन होते. आता ब्रह्मा, रुद्र आणि विष्णू हे 3 देवता सांगितलेले आहेत आपल्या शरीरामध्ये सुद्धा. तसेच हे चक्र तर तुम्हाला माहीतच आहेत. बरोबर आहे. मूलाधार, स्वादिष्ठान. तर ती सरळच वर जाते का हो? नाही. तर काय करते? प्रत्येक चक्रांचं भेदन करून, म्हणजे कुंडलिनी जागृत झाली, इथंच थांबायचं आहे का आपल्याला? नाही. पण त्या कुंडलिनीचं चालन करून तिला सहस्रार चक्रापर्यंत पोहोचवायचं आहे. जागृत झाली, इथंच काम संपलेलं आहे का आपलं? झोपलेली कुंडलिनी जागृत झाली, इथंच काम आपलं संपलेलं नाही. तर तिचा पुढचा प्रवास जो आहे, तो खूप मोठा प्रवास आहे. काय काय प्रवास आहे? तर या सर्व चक्रांचं भेदन करणं हे तिचं महत्वाचं कार्य आहे. आता बघा, हे वेगवेगळे चक्र आहेत आणि या वेगवेगळ्या चक्रांचं स्वरूपाचं वर्णन, यांची कार्य, यांची लक्षणं हे ते सगळे वेगवेगळे आहेत. जर मूलाधार चक्र जागृत झालं, तर काय काय आपल्याला सिद्धी मिळतात किंवा काय काय जागृती होते, बरोबर आहे. असं वर्णन हे वेगळ्या स्वरूपामध्ये आहे. तिकडं न जाता आपण पुढे जाऊयात. स्वादिष्ठान चक्र जागृत झाल्यात, कोणत्या शक्ती जागृत होतात? मणिपूर चक्र जागृत झाल्यास कोणत्या शक्ती जागृत होतात? म्हणजे योगाचं कार्यच पूर्ण होतं, इथं सफल होतं. अष्टचक्र जागृत होणे म्हणजे, आणि हे होणं म्हणजेच कुंडलिनीचं भेदन होणं असं सुद्धा आपण तिथं म्हणू शकतो. तसेच पुढे बघूयात, कुंडलिनी जागृत झालेल्या योगाची लक्षणे काय सांगता येईल हो? बघा बरं आता. तर काय म्हणले बघा, हे सुद्धा वर्णन 2-4 प्रकारची आहेत, ती ज्ञानेश्वरीमध्ये ग्रंथामध्ये आलेली आहेत. वार्धक्य तरी बहुडे, तारुण्याची गाठी विघडे, लोपली उघडे, बाळदशा म्हणजेच काय बघा, म्हातारपण मागे फिरते व तारुण्याचा वियोग होतो आणि गेलेली बाल्यावस्था परत येते. आता बघा, जुन्या ग्रंथामध्ये जरी बघितलं किंवा प्राचीन काळामध्ये जरी बघितलं, तर योगी जे आहेत वयस्करच असतात. काही क्वचित स्वरूपामध्ये लहान वयामध्ये सुद्धा असतात. तर बघा, ज्यावेळी म्हातारा योगी जरी असेल आणि त्या व्यक्तीची जरी कुंडलिनी जागृत झाली,
तर त्याचं म्हातारपण मागे फिरते म्हणलेलं आहे. आणि तारुण्याचा वेग होतो. म्हातारा असला तरी तो तरुणासारखा असतो. आणि थोडक्यात बघा, आता आपण बरेच देवी देवतांची चित्र बघतो. आता महादेवाची फोटो बघितलेली असेल, विष्णूची बघितलेली असेल, तर त्यांना दाढी मिशा असतात का हो? दाखवले का कुठं? बघितले का तुम्ही? नाही. बरोबर आहे. किंवा आणखीन कुठल्या देवतेच्या चित्र असतील? ब्रह्माला असतात बघा दाखवले. पण महादेव असतील, त्यांना असं वयस्कर दाखवले का कुठं? किंवा राम असतील, कृष्ण असतील, वयस्कर दाखवलेले नाही किंवा दाढी मिशा पण दाखवलेल्या नाहीत. मग पुरुष आहेत तर दाढी मिशा पण दाखवलेल्या पाहिजेत. बरोबर आहे. पण दाढी मिशा केव्हा येतात हो? कोणत्या वयामध्ये येतात? कुमारावस्थेत. पण तितक्या ह्या नसतात, असं क्वचित न दिसण्यासारख्या असतात. परंतु तो कुमार मुलगा जो असतो तो कसा असतो? सतेज असतो का निस्तेज असतो? आणि अंग त्याचं कसं असतं हो? लवचिक असतं. त्याच्या शरीराची त्वचा जी असते ती नितळ त्वचा असते का म्हाताऱ्यासारखी असते असं लुडू पडलेली? का जाड असते, ताठर असते का? नाही. तर मग आता बघा, हे जे देवी देवता आहेत दाखवलेल्या, त्यांच्या सुद्धा कुंडलिनी जागृत झालेल्या आहेत त्या. त्यांची कुंडलिनी जागृत असते. त्यामुळं त्या देवतेंना सुद्धा तरुण वयामध्ये दाखवलं जातं, बालवयामध्ये. आता बघा, कृष्णाच्या फोटो असतील किंवा रामाच्या असतील किंवा महादेवाच्या असतील, अशा देवतेच्या असतील. त्यांचं बघा स्वरूप कसं दाखवलेलं असतो? सुंदर असं दाखवलेलं असतं का? बरोबर आहे. हो का सर. जिममध्ये करतात बघा, असं जिम वगैरे करून बनवलेल्या व्यक्तीचं शरीर कसं असतं? तसं दाखवलेलं असतं. कसं असतं? बघितले कुणी? रोज पाहतो आपण फोटो देवाच्या. कोमल असतं का कसं असतं? कोमल दाखवलेलं असतं बघा. म्हणजे कुमार अवस्थेतलं शरीर अशा स्वरूपामध्ये असतं कुंडलिनी जागृत झालेल्या व्यक्तीचं. तसेच पुढे काय म्हणलेलं आहे बघा, म्हणजे आपण हे कशावरून बघितलं, की तारुण्याचा वेग होतो आणि गेलेली बाल्यावस्था परत येते. याच्यामुळे आपण तिथं तो बघितलेला आहे भाग. तसेच पुढे काय म्हणले बघा, तो कनक चंपकाचा कळा की अमृताचा पुतळा, नाना सनिन्नला मळा कोवळकीचा. म्हणजे बघा काय म्हणले, तर तो योगी जो आहे, जसे की सोन चाफ्याची मोठी कळी अथवा अमृताचा पुतळा आणि जसं की नाजूकपणाचा भरास आलेला मळा. बघा, आपण कृष्णाची फोटो वगैरे बघितलेले असेल, तर किती नाजूकता दाखवलेली असते हो त्याच्यावरती. बरोबर आहे. किती सोज्वळ स्वरूप असतं. बरोबर आहे का? बघितले का? हो सर. हो सर. आणि तो नाजूकपणाचा जो एक हे आहे, तर त्याला ज्ञानेश्वरांनी काय म्हणले, जसे की नाजूकपणाचा भरास आलेला मळाच. म्हणजे इतकं नाजूकपण त्याच्यामध्ये त्या योग्यामध्ये दाखवलेलं आहे. तसेच पुढे बघूया, हो काजे शारदेचे निवोले चंद्रबिंब पाहिलेले का तेजेची मूर्त बैसले आसनावरी. आणि त्याचं स्वरूप सुद्धा कसं म्हणले, शरद ऋतूच्या ओलाव्याने टवटवीत झालेले चंद्रबिंबच अथवा आसनावर बसलेले मूर्तिमंत तेजच की काय, इतकं तेजस्वी स्वरूप त्या योग्याचं होतं. जसं की शांत स्थिर चंद्राला पाहिल्यासच आपल्यामध्ये एक शांततेची भावना निर्माण होते बघा, मन शांत होतं. आता बघा, योगाची बरेच चित्र आपण बघितलेले आहेत. त्याच्यामध्ये बघा,
वाघ पण दाखवलेला असतो, साप पण दाखवलेला असतो, हरिण दाखवलेली असते, ससा दाखवलेला असतो. म्हणजे आता बघा, हरिण आणि वाघ हे काय आहेत, एकमेकाचे शत्रू आहेत का? बरोबर आहे का? किंवा वाघ आणि हो. साप आणि ससा हे पण एकमेकाचे शत्रू आहेत. साप कोणाला खातो? सशाला खातो. किंवा मोर आणि साप, मोर कोणाला हे करतो? सापाला. म्हणजे एकमेकाचे शत्रू आहे. परंतु योगाच्या चित्रामध्ये हे सर्व एकत्रित दाखवलेले असतात. तो योगी कसा जंगलामध्ये बसलेला आहे, तपस्वी, आणि त्याच्या आजूभोवती हे सर्व पशु पक्षी दाखवलेले आहेत. मग असं का हो, ते भांडण करत नाहीत का मग तिथे आल्यास? वाघ हरणाला खात नाही का? का खात नसेल मग? सांगता येईल का काही? म्हणजे का उगा असं सुशोभित करण्यासाठी चित्र काढलेलं असतं ते, की बाबा सगळे प्राणी दाखवावं कडनं असं योग्याच्या, म्हणजे चित्र आणखीनच सुशोभित दिसेल अशा स्वरूपामध्ये काढलेलं असतं का? काय असेल नेमकं? तर सर ते प्राणी असतात ते योग्यांच्या वशमध्ये असतात. बर, ठीक आहे. आणखीन काही येईल का सांगता, का पुढे जाऊयात? नाही तर बघा, आपण लाईट लावलेली आहे, बल्ब लावलेला आहे एका खांबावरती, आणि बल्बाच्या बाजूने एक वलय असतं बघा, आणि एका वलयापर्यंतच तो प्रकाश पसरलेला असतो, आणि त्या वलयाच्या बाहेर प्रकाश असतो का? नाही. म्हणजेच योगी जिथं बसलेला आहे त्या योगाच्या बाजूला एक स्वरूपाचं वलय असतं, आणि ते कशाचं वलय असतं? तर अहिंसेचं वलय असतं. आणि क्षमा, शांती अशी वेगवेगळी स्वरूप, मूर्तिमंत स्वरूप असतं ते. आणि जे जे ह्या वलयामध्ये येतील, मग ते मनुष्य असतील किंवा प्राणी असतील किंवा पशु असतील, वैरभावाचे असतील किंवा मित्रभावाचे असतील, वैरभावाचे जरी आले तरी ते सुद्धा शांत होतात. आलं का लक्षात? ते सुद्धा शांत होतात. हा योगाचं स्वरूप कसं आहे? एकदम शांत. तसंच काय म्हणले? मूर्तिमंत चंद्रबिंबच, असं त्या शांतीचं त्यानं ज्ञानेश्वरांनी वर्णन केलेलं आहे. आणि जिथं हा बसलेला आहे योगी, त्याच्या आजूबाजूला वैरभावाचे जरी आले पशुपक्षी तरी सुद्धा ते शांत होतात. इतकं शांत असं स्वरूप त्या योग्याचं असतं. म्हणजेच वैरभाव विसरून जातात ते, आणि त्या वलयाच्या बाहेर पडले की मग परत वाघ हरणीला खाईल, परंतु त्या वलयाच्या मध्ये असल्यास मात्र खाऊ शकणार नाहीत. इतकं त्याचं मूर्तिमंत शांत असं स्वरूप वर्णन केलेलं आहे. तसेच पुढे काय म्हणले बघा, तसे शरीर होय एवेळी कुंडलिनी चंद्र पिये, मग देहाकृती बिहे कृतांतुका. म्हणजे काय म्हणले बघा, ज्यावेळी कुंडलिनी चंद्रामृत पिते. आता चंद्राचे ठिकाण कुठं सांगितलेलं आहे हो शरीरामध्ये? डावी नागपुरी. डाकवी नागपुडीला चंद्र अशी उपमा दिलेली आहे, पण चंद्रामृत कुठं सांगितलेलं आहे? चंद्ररस कुठं जिरपतो? आपण याच्यामध्ये शिकला असेल बघा, ज्यावेळी आपण विपरीत करणी मुद्रा करतो त्या वर्णनामध्ये येतं बघा. आठवतो कुणाला? नसेल तर पुढे जाऊयात, थोडा वेळ आहे आपल्याला खूपच. तर चंद्र जो आहे तो टाळूमध्ये सांगितलेला आहे बघा. टाळूमध्ये चंद्ररस जिरपत असतो ज्यावेळी, आणि नाभीच्या ठिकाणी सूर्य आहे असं सांगितलेलं आहे, आणि चंद्राचा रस जो टिपकणारा आहे तो नाभीकडे गेला की तो नष्ट होऊ शकतो. म्हणून काय सांगितलेलं आहे? विपरीत करणी मुद्रा केलेली आहे. म्हणजे सूर्य वर होईल आणि चंद्र खाली होईल, आणि चंद्ररसातून जिरपणारा जो रस आहे चंद्ररस, तो अग्नीमध्ये पडणार नाही आणि नष्ट होणार नाही. त्याच्यामुळं विपरीत करणी मुद्रा करावं आणि चंद्ररसाचं, अमृताचं तिथं रक्षण करावं असं सांगितलेलं आहे. म्हणजेच ज्यावेळी कुंडलिनी चंद्रामृत पिते
कधी पिल? कुठं आहे हा चंद्रामृत? तर टाळूच्या ठिकाणी. म्हणजेच इथं कसं आहे, ती खालून तिची दिशा कशी आहे वाहण्याची? मूलाधार चक्रापासून सहस्रारकडे. सहस्रारकडे जाते म्हणजेच तिथं काय करते ती? चंद्रामृत पिते. बरोबर आहे. मग असं चंद्रामृत पिलेल्या योग्याचं शरीर आहे, त्या शरीराला, त्या देहाला पाहून यम सुद्धा भयभीत होतो. असं त्या शरीराचं वर्णन त्या ठिकाणी केलेलं आहे. यमाला सुद्धा तिथं, यमाचं सुद्धा चालत नाही, इतकं त्या योगाचं स्वरूप असं सांगितलेलं आहे. तसेच करचरण तले जैसी का रातोत्पले पाखाळी व होती डोळे काय सांगो. म्हणजेच काय? तळहात व तळपाय हे तांबड्या कमळाप्रमाणे असतात. बघा आता श्रीकृष्णाची फोटो बघितलेली असेल किंवा श्री शंकराची असेल, त्यांचा हात एक असतो जरा कशा मुद्रेमध्ये असतो? आशीर्वाद मुद्रेमध्ये असतो. किंवा ज्यावेळी आपण फोटोमध्ये बघतो बघा, तर त्यांची हात किंवा पाय कशी दाखवलेली असतात हो? पाहिले का कधी तुम्ही? हो, लालसर असतात. लालसर असतात, तांबडी असतात बघा. आपली असतात का हो तशी? नाही. कारण ते सौंदर्य आहे कुंडलिनी जागृत झालेल्या योग्याचं किंवा पुरुषाचं. मग त्याप्रमाणे हात आणि पाय ही कशी आहेत? कमळाप्रमाणे कोमल आणि कोमळाच्या रंगासारखी, इतकी अशी ती सुंदर आहेत. आणि डोळे कशी आहेत? डोळे ही स्वच्छ अशा स्वरूपामध्ये आहेत. जरी त्या डोळ्यामध्ये नुसतं बघितलं तरी दयाळू भाव किंवा शांततेचा भाव नुसतं डोळ्यात बघितलं तरी ती पुढची व्यक्ती शांत होऊन जाते. कितीही रागात असली तरी शांत होऊन जाते, कारण ते शांततेचं मूर्तिमंत स्वरूप आहे. पुढे बघूया. आता आपण कुंडलिनी पर्यंत अभ्यास केलेला असेल बऱ्याच वेळेस आपल्या इथं सुद्धा, पण कुंडलिनी जागृताचा नंतरचा जो अभ्यास आहे तो आपण आता पाहिलेला आहे. हं. एक मिनिट हा. आता हे झालं कुंडलिनीचं स्वरूप. मग तुमच्या ज्या अभ्यासक्रमामध्ये आहे त्याच्यामध्ये काय काय आहे? नाडी वर्णन किंवा नाड्या आणि त्यांचे प्रकार, त्यांची ठिकाणं, आणि शेवटी काय सांगितलेलं आहे? एवढ्या नाड्या बघितल्यानंतर त्याची शुद्धी, नाडी शुद्धी कशी केली जाते, कशी करावी, त्याच्याबद्दल वर्णन आहे. आता एवढ्या नाड्या तर बघितल्या आपण, त्यांचं महत्व बघितलं, त्यांचं स्वरूप बघितलं. मग यांना जागृत कसं करावं हे सुद्धा बघणं मग गरजेचं आहे तिथं. आणि तुमच्या अभ्यासक्रमाला सुद्धा ते नाडीशुद्धी म्हणून असं दिलेलं आहे. तर आताच तुम्हाला नाडीशुद्धीचा हे झालेलं आहे बघा, महाराजांनी घेतलेत. त्याच्यामुळे थोडंसं ओझर तर घेऊयात आपण. बघा, हठयोग प्रदीपिकेमध्ये काय म्हणलंय? मला कुलासु नाडीषु मारुतो नेव मध्यग कतयश्चाद उन्मनी भाव कार्यसिद्धी कत भवेत. म्हणजे काय? तर शरीरातील नाड्यांमध्ये मल असेल, अशुद्धता असेल, तर प्राणवायू मध्यम मार्गाने म्हणजेच सुषुम्ना नाडीद्वारे वाहू शकणार नाही. का वाहू शकणार नाही? जर त्याच्यामध्ये मल भरलेला असेल. मग नाड्या अशुद्ध असतील तर उन्मनी भाव, उन्मनी भाव म्हणजे काय? तर सुषुम्ना नाडीतून प्राणवायू वाहणे. मग हे कसं शक्य होईल? बरोबर आहे. आणि मग योगाचं हे तर महत्वाचं कार्य आहे. सुषुम्नेला जागृत करणं गरजेचं आहे. आणि सुषुम्ना जागृत झाली तर अष्टचक्र जागृत होतात. आणि हा महत्वाचा प्रवास आहे. मग ही जर नाही झाली तर कार्यसिद्धी कशी होणार? असं ह्या श्लोकामध्ये सांगितलेलं आहे हठयोग प्रदीपिकेच्या. तसेच पुढे काय म्हणले बघा, नाडी शुद्धीसाठी उपाय काय आहे? मग आताच तुम्ही शिकलेला आहे. सांगा बरं काय आहे नाडी शुद्धीसाठी उपाय?
प्राणायाम करणे हा प्राण नाडीशुद्धीचा उपाय. ठीक आहे. प्राणायाम करणे नाडीशुद्धीसाठी सांगितलेलं आहे. काय म्हणले बघा हठयोग प्रदीपिकेमध्ये, सात्विक वृत्तीचे स्त्री पुरुष नियमितपणे प्राणायाम करतात, ज्यामुळे सुषुम्ना नाडीतील मल शुद्ध होऊन जातो. म्हणजे नाडी शुद्धीसाठी उपाय काय सांगितलेला आहे हठयोग प्रदीपिकेमध्ये, तर प्राणायाम. आणखीन काय म्हणलंय, ही कशी करावी, बद्ध पद्मासनो योगी प्राणचंद्रेन पुरयेत, धारयत्वा यथाशक्ती भूय सूर्येन रेचयेत. म्हणजे आता तर सुरुवातीला काय सांगितलंय की प्राणायाम करावा असं सांगितलंय नाडीशुद्धीसाठी. मग तो प्राणायाम कसा करावा याचं जे वर्णन आहे, म्हणजे कसं करावं, दोन्ही नाकपुडीने सोडावं का दोन्ही नाकपुडीने घ्यावं, का मध्ये रोखून ठेवावं का बाहेर रोखून ठेवावं, काय करावं, तर याचं जे वर्णन आहे, तो कसा प्राणायाम केला पाहिजे नेमका, तर याचं वर्णन हे पुढच्या श्लोकामध्ये आपण म्हणजे आत्ता बघितलेल्या श्लोकामध्ये बघितले. पद्मासनामध्ये बसायचं आहे किंवा आणखीन आपल्याला जे आसन येईल त्या आसनामध्ये बसून नाडी शुद्धी प्राणायाम याला असं आपण थोडक्यात म्हणतो. मग काय काय म्हणले बघा, पद्मासनामध्ये दृढपणे बसून योगी चंद्र नाडीने श्वास आतमध्ये घेतो. बरोबर आहे. मग हा जो श्वास आत घेतो, मग दोन्ही नाकपुड्या चालू असल्यास एकाच नाडीने श्वास घेता येईल का, तर नाही. मग उजवी नाकपुडी बंद करावी लागेल आपल्याला. बरोबर आहे. मग ती कशी करावी याचं जे वर्णन आहे, आपण ज्यावेळी अनुलोम विलोम करतो बघा, मग त्यावेळी आपल्या हाताचं कसं असतं स्वरूप, आकृती कशी असते आपली, अनुलोम विलोम करताना. हा, मग आजपर्यंत बघितलंय आपण फक्त असं करायचं हे करायचं, बरोबर आहे. मग त्याचं वर्णन कशामध्ये आहे, या मुद्रेचं वर्णन कशामध्ये आहे, तर आता आपण बघूयात ते. तर या मुद्रेचं वर्णन काय म्हणलंय, पद्मासनामध्ये बसून योगी काय करतोय, चंद्र नाडीने श्वास घेतोय. मग त्यासाठी उजवी नाकपुडी आपल्याला बंद करावी लागेल आणि त्यासाठी त्या प्राणायाम स्थिती घेण्यासाठी उजव्या हाताचा अंगठा, बरोबर आहे, आणि उजव्या हाताचा अंगठा उजव्या नाकपुडीवर ठेवावा. नंतरची दोन बोटे भोवयाच्या मध्यभागी ठेवावीत. बरोबर आहे. नंतरची दोन म्हणजे तर्जनी आणि तर्जनीच्या बाजूचा मध्यमा दोन बोटे भुवयावरती ठेवावीत आणि शेवटची दोन बोटे उरलेली ही डाव्या नाकपुडीवरती ठेवावीत. बरोबर आहे. आता आलं बघा वर्णन मुद्रेचं. अशा स्वरूपाची मुद्रा बांधावी ही म्हणजे नाडीशुद्धी प्राणायाम करताना. आणि या स्थितीमुळे प्राणायाम करणे सोयीचे होते. म्हणजेच नाकपुड्या कमी जास्त दाबून धरता येतात किंवा डावी बंद करता येते, उजवी चालू करता येते, उजवी बंद करता येते, डावी चालू करता येते. हे सोयीचं व्हावं म्हणून इथं वर्णन ते तसं दिलेलं आहे. तसेच आता बघा सुरुवातीला कसं काय केले आपण, चंद्रनाडीने श्वास आत घेतलेला आहे. आता हे मध्ये वर्णन कशाचं आलेलं आहे, मुद्रेचा, हस्तमुद्रेचं वर्णन आलेलं आहे. आणि त्याच्या पुढे मग काय म्हणले, चंद्रनाडीने म्हणजे डाव्या नाकपुडीने श्वास आत घेतल्यावर तो आत धरता येईल तेवढा धरावा. आता बघा दोन वर्णन आपल्याला बघायचे. एक वर्णन हठयोग प्रदीपिकेमधलं बघायचंय नाडीशुद्धीचं आणि दुसरं वर्णन गेहरंड संहितेमधलं बघायचं आहे. आता नाडीशुद्धीचं प्रमाण कसं आहे हो, माहित आहे तुम्हाला, सांगा बरं. मात्रा कशा आहेत त्या, तर माहित नसेल तर 4 अंकामध्ये श्वास घ्यायचा आहे. हा 4 अंकामध्ये कुंभक करायचं, म्हणजे यथाशक्ती कुंभक असतं आणि रेचकाचा कालावधी हा वाढवायचा आहे आपल्याला 8 अंकापर्यंत. ठीक आहे, बघूया. 4, 7, 8 असं का प्रमाण मग, तर 1 तास 1.5-2 असं आहे ना सर. 4 ठीक आहे.
तर तुम्ही सांगितलं. आता बघूयात मग पुढे काय आहे बघूयात, कसं आहे बघूयात. बघा आता यथाशक्ती जे थांबावं ते वर्णन कुठं आहे? हठयोग प्रतिपिकेमध्ये आहे. नाडी शुद्धी हे प्रॅक्टिकलला होतं का तुम्हाला अगोदर कधी? हो सर. केलंय का हा प्राणायाम? नाडी हो. शुद्धी प्राणायाम हो कसं करतात सांगा बरं? सर, प्रणव मुद्रा करायची किंवा आता सांगितल्याप्रमाणे मुद्रा करायची. उजवी नाकपुडी बंद ठेवली आपण, डावीने श्वास घ्यायचा हा आणि त्याच्यानंतर यथाशक्ती कुंभक तिथे होतोच थोडासा आणि मग उजवीने सोडायचा. मग आता उजवीने सोडलाय तर आता उजवीने श्वास घ्यायचा हा आणि डावीने सोडायचा. मग थांबायचं नाही का कुठंच मध्ये? डोस थांबला जातो ना, आता डावीने घेतला की तसं थोडा वेळ तो नाही. श्वास येते. कुंभक करायचं सर, मध्ये कुंभक करायचं आहे. कुंभक. आता हा जो तुम्ही प्राणायाम सांगितला त्याला म्हणायचा अनुलोम विलोम प्राणायाम विलोम. म्हणायचं. हो. नाडी हो. शुद्धीमध्ये कसं आहे? यथाशक्ती कशाला म्हणतात? आपापल्या आता क्षमतेप्रमाणे यथाशक्ती. आता उजव्या नाकपुडीने डाव्या नाकपुडीने श्वास घेतला. थांबा आता. थांबलोय मी, कुंभक केलोय. श्वास घेत नाही दोन्ही नाकाने. आता उजवीने सोडा. म्हणजे आपण जो श्वास घेतलाय, आता अनुलोम विलोम करताना कसं करतो? श्वास घेतो, सोडतो, घेतो, सोडतो. पण नाडी शोधनामध्ये तसं नाही. हठयोग प्रतिपिकेमध्ये कसं वर्णन आहे की घेतलेला जो श्वास आहे तो कुंभक यथाशक्ती म्हणजे जेवढा वेळ थांबवता येईल तेवढा वेळ थांबवायचा, असं वर्णन आहे. आणि दुसरीने सोडायचा. मग परत घेतल्यानंतर इकडून पण जेवढा वेळ थांबवता येईल तेवढा वेळ थांबवायचा आणि दुसरीने सोडायचा. असं हे नाडी शोधनाचं स्वरूप आहे. आलं लक्षात? यथाशक्ती कशाला म्हणायचं? ठीक आहे, पुढे बघूयात. हा आता नाडी शोधन प्राणायामाविषयी जर प्रश्न जरी आला तर हे सगळं वर्णन स्वरूप लिहायचं बघा त्याच्यामध्ये. हा श्लोक जरी लिहिला तरी चालतो. हे श्लोक लिहून असं सविस्तर वर्णन जरी केलं तर ते छान दिसेल आणखीन नाडी शुद्धी याच्यामध्ये. आणि पुन्हा नंतर आपल्या साध्या भाषेमध्ये वर्णन केलं तरी चालतं. तसंच पुढं काय म्हणले बघा. आपण आता कुठवर आलो ह्या वरच्या श्लोकामध्ये? डावीने श्वास घेतला, यथाशक्ती थांबला आणि उजवीने सोडला. आता पुढच्या श्लोकामध्ये काय म्हणते? रेचक केलेल्या सूर्यनाडीतून म्हणजेच पिंगला उजवीतून प्राण खेचून घ्यायचा आहे. जेवढा वेळ घेता येईल तेवढा घ्यायचा आहे आणि यथाशक्ती आपल्या शक्तीनुसार कुंभक करून परत चंद्रनाडीने श्वास सोडायचा आहे. हे दोन सूत्र आणि ह्याचं व्यवस्थित वर्णन जरी केलं तर छान अशा स्वरूपामध्ये त्याचं उत्तर होऊ शकतं. तसेच वरील क्रती आता पुढे काय म्हणले बघा. आता हे झालं एक चक्र. डावीने घेतलं, उजवीने सोडलं, उजवीने घेतलं, डावीने सोडलं, हे झालं एक चक्र. मग पुढे काय म्हणले? ही वरील कृती परत परत करावी म्हणजे रिपीट करायची. अशा प्रकारे जो साधक नाडी शोधनाचा अभ्यास करेल त्या साधकाच्या नाड्या 3 महिन्यामध्ये शुद्ध होतात, असं हठयोग प्रतिपिकेमध्ये वर्णन आहे नाडी शुद्धीचं. आता घेरंड संहितेमध्ये काय सांगितले बघूया नाडी शुद्धीसाठी. आता इथं मात्र मात्रा सांगितलेल्या आहेत. काय काय मात्रा आहेत बघूया. तर घेरंड संहितेमध्ये नाडी शुद्धीचे 2 पर्याय सांगितलेले आहेत. एक म्हणजे समनू आणि दुसरी म्हणजे निर्मनू. आता म्हणजे समनू निर्मनू काय आहे बघूयात. समनू म्हणजे बीज मंत्राचे ध्यानासहित श्वास घेणे म्हणजे घेणे, रोखणे, सोडणे अशी पद्धत. म्हणजे कसं आहे? श्वास घेताना बीज मंत्राचं उच्चारण किंवा बीज मंत्राचं
ध्यान करायचं आहे. रोखताना ध्यान करायचं आहे किंवा सोडताना ध्यान करायचं आहे, म्हणजेच त्याला काय म्हणायचंय, समनू. आणि निर्मनू म्हणजे दौती कर्माच्या साह्यानं असं सुद्धा म्हणलेलं आहे. तर आपल्या अभ्यासाला जो आहे तो समनू प्रकार आपल्याला बघायचा आहे. 2 प्रकार आहेत असं तुम्ही तिथं लिहू शकता. तसंच पुढं काय म्हणलंय, नाडी शोधनासाठी 16, 64, 32 आता आलं बघा. ऐकले का हे कधी? हो सर. हो एका सर. हा एका चारास 2 ऐकले का हे कधी? हो सर, ऐकले. हा मग आता हे कुठं आहे वर्णन असं याचं? सर, हे योग तत्व उपनिषदामध्ये पण आहे. ठीक आहे, आणि तिथं पण असेल. हा आणि परत आता जे पाहतोय ते काय कशात पाहतोय आपण? घेरंड संहितेमध्ये. हा, हा घेरंड संहिते असं वर्णन आहे. आणि हठयोग प्रतिपिकेत कसं वर्णन आहे? यथाशक्ती. हा आणि यथाशक्ती जेवढा वेळ थांबवता येईल तेवढा थांबवायचा. तिथं मात्रा दिलेली नाही. घेरंड संहितेमध्ये मात्रा दिलेली आहे. मग अशी पद्धत सांगितलेली आहे. आणि मग ही कशी करायची आहे बघा सुरुवातीला. तर प्रथम चंद्र नाडीने 16 मात्रापर्यंत पूरक करा, 64 मात्रा म्हणेपर्यंत कुंभक करा आणि 32 मात्रा म्हणेपर्यंत रेचक करा. मग त्यालाच आपण साधारण भाषेमध्ये काय म्हणूयात, 1 म्हणेपर्यंत पूरक करायचा, श्वास घ्यायचा लगेच, आणि 4 म्हणेपर्यंत थांबायचं, कुंभक करायचा, आणि 2 म्हणेपर्यंत श्वास सोडायचा. असं म्हणजे त्याचं स्वरूप आपण वाढवू शकतो. तर आता 2 म्हणेपर्यंत श्वास घेतला तर किती म्हणेपर्यंत थांबावं लागेल? त्याच्या 4 पट. 4 हे कशी आहे संख्या? एकाच्या किती पट आहे? 4 पट आहे. आणि 2 ही संख्या कशी आहे? एकाच्या 2 पट आहे. जर समजा 2 म्हणेपर्यंत श्वास घेतला तर थांबवायचा किती म्हणेपर्यंत? 2च्या 4 पट. सांगा. 8 सर. आणि हा 2 म्हणजे 4. हा 2च्या ठिकाणी काय येईल मग? सोडायचा किती म्हणेपर्यंत? 4 म्हणेपर्यंत. बरोबर आहे. मग कसं प्रकार होईल तो? 2 8 4 असं त्याचं स्वरूप होईल. म्हणजे 4 पटीमध्ये थांबवायचा आणि 2 पटीमध्ये सोडायचा, 1 पटीमध्ये घ्यायचा. ठीक आहे. असाच घेतलाय. मग स्वरूप सोडताना पण असंच राहील. नंतर सूर्यनाडीने 16 मात्रापर्यंत सोडायचा, 64, आणि अशा स्वरूपामध्ये सोडण्याचं वर्णन सुद्धा दिलेलं आहे. मग पुढे बघूयात. अशा पद्धतीने हीच करती परत परत करावी. हे आपण तिकडं पण बघितलं, इकडं पण बघितलंय. आणि ही क्रिया करताना बीज मंत्राचे ध्यान करता येते. जसे की मंत्र काय काय आहेत? यंग, ठंग, वंग, लन अशी वेगवेगळी बीज मंत्र आपण धारण करू शकतो. जसं की चंद्रनाडीने आपण श्वास घेतोय आत, तर यंग बीज मंत्राचं आपण तिथं धारणा करू शकतो. असे वेगवेगळ्या मंत्राचं तिथं धारण करायचं आहे. तसेच सर हे बीज मंत्र कशात दिलेत सर? कुठल्या ह्याच्यामध्ये दिलेत? घेरंड संहितेमध्ये त्याचं वर्णन नाहीये सर बीज मंत्राचं. घेरंड संहितेतलेच आहेत हे मंत्र. तुम्ही परत एकदा वाचून बघा म्हणजे लक्षात येईल. हठयोग प्रदीपिकेमध्ये नाहीत. हो सर. ठीक आहे, पुढे बघूया मग. आता असे जे प्राणायाम आहेत, आता बघा, आता इथं वेगवेगळ्या मात्रा दिलेल्या आहेत. परत 20, 80, 40, 16, 64, 32, 21, 48, 24 असे 3 प्रकारचे दिलेले आहेत. आणि जास्तीत जास्त धारणा कशामध्ये होते? 1 नंबरच्या ह्याच्यामध्ये होत्या बघा, उत्तम प्राणायाम. त्याला काय म्हणायचं आहे? उत्तम. म्हणजे जास्तीत जास्त किती करता येईल. 80 म्हणेपर्यंत थांबणं म्हणजे सोपं आहे काय हो आपल्याला? 64 म्हणेपर्यंत थांबणं सुद्धा सोपं नाही आपल्याला. बरोबर आहे. आणि 48 म्हणेपर्यंत पुन्हा सुद्धा थांबणं सोपं नाही. घेणार आहोत आपण एकदा हे प्राणायाम घ्यायचा आहे. म्हणजेच म्हणजे बघा, आता हे जे वर्णन दिलेलं आहे, मग उगाचच दिलेलं आहे का वर्णन हे असं?
एवढे म्हणेपर्यंत थांबणं शक्य आहे का? काय वाटतं तुम्हाला? का उगाच दिलंय? नाही सर, बरोबर आहे. शक्य आहे सर. बरोबर आहे. म्हणजे का आहे बघा, कसं आहे, ज्यावेळी हा ग्रंथ लिहिला गेला त्यावेळेसच्या व्यक्ती कशा असतील, बरोबर आहे. म्हणजे त्या कालावधीनुसार ज्या वेळेला हा ग्रंथ लिहिलेला आहे किंवा पतंजली योगसूत्र ज्यावेळेस लिहिलेला आहे त्यावेळेसचे लोक कसे असतील, 5,000 वर्षापूर्वीची, बरोबर आहे. साधारण आपली एक पिढी सोडून खाल्ल्या पिढीत गेलो आपण, आई वडिलांच्या पिढीमध्ये गेलो तरी सुद्धा ती लोक सुदृढ आहेत, आपल्यापेक्षा सुदृढ, मजबूत आहेत, आपल्यापेक्षा सुद्धा जास्त पटीनं काम करू शकतात. म्हणजे माझ्या पिढीपेक्षा खाली, आणखीन त्याच्यापेक्षा पिढीपेक्षा खाली गेलं की आणखीन त्यांची ती स्वरूप वेगळं होतं. मग 5,000 वर्षापूर्वीची लोक कशी असतील? ते साहजिकच 80 म्हणेपर्यंत श्वास थांबत असतील, असतील का हो? हो सर. बरोबर आहे. हो सर. म्हणजे काळ वेळानुसार तिथं बदल आहे, तर आपल्याला ते शक्य नाही, तितका वेळ आपण थांबवू शकत नाही, पण प्रयत्न करून होऊ शकतो, जास्तीत जास्त यथाशक्ती आपण करू शकतो. मग पुढे काय म्हणलेलं आहे बघा, कनिष्ठ प्राणायामाने शरीरामध्ये घाम येऊ लागतो, मध्यम प्राणायामामध्ये मुंग्या येतात आणि उत्तम प्राणायामामुळे शरीर वर राहण्याची सिद्धी मिळते. बघा आता आपण बरेच वेळेस काही एखादा प्राणायाम घेतला, भस्त्रिका जरी घेतली तर डोक्यामध्ये मुंग्या येतात बघा, बघितलेत का कधी तुम्ही, अनुभव केले का? हो सर. हो शरीरामध्ये. बरोबर आहे. मुंग्या हो. येतात, झिंझिण्या येतात. मग एक भस्त्रिकेचं चक्र केलं तर मुंग्या डोक्यामध्ये यायला लागतात. मग 2 चक्र केलं तर त्याच मुंग्या गालावर पण यायला लागतात. 3 चक्र केलं की डोक्यामध्ये, वरच्या डोक्यात पण येतात, गालावर येतात, ओठावर येतात. 4 चक्र केलं की पुन्हा छातीवर पण यायला लागतात. म्हणजे मुंग्या येण्याचं जे प्रकार आहे हा कुण्या प्राणायामामध्ये होतोय म्हणलंय? मध्यम प्रकारच्या. मध्यम. भस्तिका. म्हणजे कोणतेही प्राणायाम असतील, जर अशी लक्षणं दिसत असतील तर तिला आपण म्हणू शकतो की बाबा हा मध्यम प्रकारचा असेल बहुतेक, बरोबर आहे. किंवा मग घाम येण्याचा प्रकार कोण्या प्राणायामामध्ये येतो, अनुभव घेतलाय का ह्याचा तुम्ही? मुंग्या येण्याचा घेतलाय का अनुभव? हो सर. हो सर. भ्रस्तिका आहे किंवा कुंभक जरी आपण जास्त काळ मग केला तरी येतो. घाम कशामुळे येतो, तर कुंभकामध्ये पण येऊ शकतो बाबा, बरोबर आहे तुमचा अनुभव, बरोबर आहे. अनुभव घेतलाय का, असं पुस्तकी वाचलेलं आहे? नाही सर, रोज चालेल. चालेल असं प्राणायाम. ठीक आहे. बघा ज्यावेळी आपण कुंभक, यथाशक्ती कुंभक करतो त्यावेळी आपल्याला घाम येऊ शकतो अशा प्राणायामामध्ये. तर ज्या ज्या प्राणायामामध्ये घाम येईल तिला कनिष्ठ म्हणलेला आहे. मग हा 3 नंबरचा जो अनुभव आहे तो घेतलाय का कोणी? काय अनुभव आहे हा 3 नंबरचा? सर जमिनीपासून नाही म्हणजे ते सर. खातात सर, हवेमध्ये राहण्याची सिद्धी प्राप्त होते. असं आहे का? ठीक आहे. असा कोणी घेतलाय अनुभव? नाही सर. नाही नाही सर. एक इमेज आता सर योगी जे पुरुष आहेत, जे त्यांना सिद्धी प्राप्त झाल्या, ते असे वर हवेमध्ये राहतात सर, आपण तर सामान्य सर. ठीक आहे. बघा एक इमेज दाखवतो, त्याच्यामध्ये दिसेल तुम्हाला, बघा एकदा. किती नंबर मध्ये दिसते हो तशी इमेज, बघा बघ. सर 4 4 नंबर मध्ये दाखवलेली आहे बघा. कसा आहे योगी हा? जमिनीला टेकून बसलाय का खाली? नाही सर, हवेमध्ये. अधांतरी आहे. म्हणजेच गुरुत्वाकर्षणाचा त्याच्यावरती परिणाम दिसून येणार इथं. म्हणजे ही सुद्धा एक प्रकारची काय आहे, सिद्धी आहे, बरोबर आहे. म्हणजे शरीर हलके होणे याचा अर्थ असं सांगू शकतो का? राईट राईट, छान छान. शरीर हलके प्राणायामानं होणे. हलकं होतं. आणि जेव्हा इतकं उत्तम हलकं. प्रकारचा प्राणायाम साधला जातो तेव्हा मनोन्मणी अवस्था प्राप्त होते, कुंडलिनी शक्ती जागृत होते.
शरीर इतकं हलकं होतं की हवेप्रमाणे त्या शरीराला म्हणजे आता हनुमान जे आहेत बघा मारुती, ते हवेमध्ये उडतात, बरोबर आहे. आणि सीता मातेने सुद्धा त्यांना दिलेलं वरदान कसं आहे बघा ह्याच्यामध्ये, कशामध्ये काय म्हणतात ते, आपण हे म्हणतो बघा चालिसा, हनुमान चालिसा, त्याच्यामध्ये आहे बघा काय म्हणलेलं आहे, अष्टसिद्धी नवनिधी के दासा, बरोबर आहे. म्हणजे अष्टसिद्धी प्राप्त. हनुमान चालीसा सर. हा, अष्टसिद्धी प्राप्त आहेत बघा. हनुमानाकडे लहानपणापासूनच अशा सिद्धी होत्या, बरोबर आहे का हो. हो. मग त्याचं जे वर्णन आहे बघा, मग लहानपणीच त्यांनी योग साधना केली का. लहानपणी नाही सर, त्यांना ते सीता मातेने पवनपुत्र होते सर ते. पुत्र. ठीक आहे. पवनपुत्र. पण किंवा आता बघा पतंजली योगसूत्रामध्ये असं वर्णन आहे सिद्धीचं, योगी पुरुषाला काही सिद्धी ज्या जन्मजात मिळतात असं सांगितलंय. पण पतंजली ऋषीने सांगितलेलं आहे काही लोकांना सिद्धी ह्या जन्मजात प्राप्त असतात. जसं की आपण तिथे उदाहरण काय देऊ शकतो, हनुमंतरायाचं देऊ शकतो, बरोबर आहे. किंवा आणखीन काही एक व्यक्ती बघा विद्वत्त असतात, काही व्यक्ती शूरवीर असतात, काही व्यक्तीमध्ये असं एक लक्षणीय स्वरूप असतं, बरोबर आहे. आपले छत्रपती शिवाजी महाराज असतील, म्हणजे लहान वयात 16व्या वर्षापासूनच पराक्रम गाजवलाय, बरोबर आहे. किंवा आपले ज्ञानेश्वर महाराज 21व्या वर्षीच ज्ञानेश्वरी लिहिलेली आहे, बरोबर आहे. म्हणजे ही सिद्धी असण्याचं एक स्वरूप आहे. आणि त्या कशा आहेत, ते योग साधना केल्यास नाही तर जन्मजात भेटलेले आहे, बरोबर आहे. 16व्या वर्षाच्या लेकराला आता रायगडापाशी घेऊन जावा बघ, खालून वरी चढणं होतं का, किती मोठ्या पाऱ्या आहेत, किती आहेत. 16 वर्षाचं सोडा, 16 दोन्ही 32 वर्षाचा जरी माणूस असेल तर त्याला व्यवस्थित रायगड चढता येत नाही वरी. म्हणजे अशा ज्या अगम्य शक्ती आहेत, ह्या शक्ती जन्मजात असण्यामध्ये सुद्धा त्याला सिद्धी असं आपण त्याला म्हणू शकतो. त्या लहान छोट्याशा वयामध्ये सुद्धा त्यांनी ते केलंय. ठीक आहे, पुढे बघूयात, मग संपूयात एवढं आपण. वेळ आहे का. म्हणजे नाडी हा भाग संपेल आपला दुसऱ्या मॉड्यूल मधला. घ्या सर. ठीक आहे. पुढे काय म्हणले बघा, आपण काय पाहिलं आता, जमिनीच्या वर राहण्याची सिद्धी असं म्हणलेलं आहे. आणि नाडी शुद्धीची लक्षणं काय सांगितलेली आहेत मग खाटीयोग प्रतिपिकेत. एकदा नाडी शुद्धी झाली की त्याची बाहेर चिन्हे दिसू लागतात, शरीर क्रश होते. आता बघा योग्याचं शरीर कसं असतं हो, जाड जूड असतं का. नाही सर. पातळ. एकदम पातळ आणि क्रश असतं. म्हणजेच आताच मी म्हणल्याप्रमाणे बघा, आपण कृष्णाची फोटो असेल किंवा रामाची असेल, त्यांचं शरीर जिम मध्ये असलेल्या लोकांसारखं दाखवले का हो कधी, मजबूत असं तसं दाखवले का. नाही, क्रश दाखवलेला एकदम. आणि लठ्ठपणा आहे का त्यांच्यामध्ये, नाही. लठ्ठपणा आहे का देवाला दाखवलेला आहे बघा, कुणाला आहे हो, म्हणजे पोट जास्त असं दाखवलेलं आहे. गणपतीला तेवढं दाखवलेलं आहे बघा, पोट तेवढं जास्त असं दाखवलेलं आहे, पण इतर देवतेला नाही. म्हणजे एकदम क्रश असं शरीर त्या योग्याचं असतं आणि त्याची चिन्ह आपल्या शरीरावरती दिसू लागतात. म्हणजे तेजस्वी अशा स्वरूपाचा तो योग्य असतो. तुम्ही रामदेव बाबाला प्रत्यक्षात बघितले का कोणी. हो. नाही सर, नाही. समोरासमोर नाही सर. टीव्हीवर बघितलं पाहिले असतात. सर, कोण पाहिले. प्रत्यक्ष पाहिले.
मी पाहिले जालन्याला आले होते तिथं त्यावेळेस पाहिले. म्हणजे असं जवळून की लांबून? असं खूप लांब असताना जवळून का तर जवळून? त्यांच्या हाताने माळ घातली होती त्यांनी, म्हणजे एकदम जवळून पाहिलं स्टेजवर. म्हणजे कसं होतं बघितले तुम्हाला? बघितले आता तुम्ही सांगायचं. तेजस्वी होता का? तडपातळ. हो सर, चेहऱ्यावर खूप तेज आहे त्यांच्या आणि तडपातळ आहेत त्याचं शरीर. हा, चेहऱ्यावरती खूप तेजस्वी चेहरा आहे आणि शरीर सुद्धा तेजस्वी आहे आणि क्रश आहे एकदम. वजन वाढत नाही. ते म्हणतात, सारखं सांगतात बघा, माझं वजन जे आहे तेच आहे, कमी पण होत नाही आणि वाढतही नाही. किंवा ज्यावेळी आपण जवळून बघताल तुम्ही, तुमच्या लक्षात येईल बघा, जसं की हळदीच्या खोंबासारखं तेजस्वी स्वरूप आहे. बरोबर आहे का हो? हो सर. म्हणजे नाडी शुद्धी झालेल्या योग्याची लक्षणं अशी असतात. ठीक आहे. म्हणजे ही झाली नाडी शुद्धीची लक्षणं. आता बघा, एक मिनिट हा. एकच मिनिट. आपला दुसरा जो मॉड्यूल आहे बघा, टाइप्स ऑफ नाडीज. नाडी, त्यांचे प्रकार आणि त्यांचे फंक्शन आणि प्लेसेस, म्हणजे कुठं कुठं आहेत, त्यांचं कार्य काय आहे आणि शेवटी नाडी शुद्धी काय आहे, हे आपण सर्व पाहिलेले. म्हणजे हा भाग झालेला आहे. पुढच्या तासामध्ये टाइप्स अँड नेचर ऑफ प्राणा. प्राण म्हणजे काय, प्राणाचे प्रकार, त्यांचं स्वरूप आणि मनाचं आणि प्राणाचं काय रिलेशन आहे ते आपण बघूया.